आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे बा सरकार बाबतीत, सरकारी धोरण हेच शेतकऱ्याचं मरण. त्याचं होतं काय की तिथे हाय प्रोफाईल लोक तिथं कुठंतरी एसी मध्ये बसून जी धोरण आखतात ती ग्राउंड रियालिटीशी मॅच होत नाहीत. आता उदाहरण द्यायचं जर झालं तर फळापासून जी वाईन तयार केली जाते त्याला आपण जनरली फ्रूट वाईन असं म्हणतो. त्या बाबतीत सरकारचं जे धोरण आहे ते अत्यंत हास्यास्पद आहे. कारण ऍक्च्युली वाईन उद्योग हा भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो आला होता तो शेतकऱ्याच्या हितासाठी आला होता. परंतु त्याच्यात शेतकऱ्याचं हित साधलं जात नाही. ध्यानात आल्यानंतर सरकारने 80% वॅट रिफंड करायचा निर्णय घेतला, पण तो ग्रेप्स वाईनसाठी. कारण तोपर्यंत जगभर आणि महाराष्ट्राला एवढंच माहित होतं की वाईन बनते ती ग्रेप्स पासून बनते, द्राक्षापासून बनते. पण जेव्हा आता फ्रूट वाईनचा विषय आला तर तिने वर्गीकरणच हास्यास्पद केले, फ्रूट वाईन आणि ग्रेप्स वाईन. ग्रेप्स वाईनचं वॅट मागे देणार, फ्रूट वाईनचं वॅट रिफंड नाही करणार. आणि मग होतं काय की फ्रूट वाईन विक्रीचे मार्ग शेतकऱ्याचे बंद झालेत. आणि मग या अर्थी म्हटलं जातं की सरकारी धोरण शेतकऱ्याचं मरण.